नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाची बीट आंबोळी कशी करायची ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपी आहे, चवीला एकदम मस्त लागते आणि त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी आंबोळी तयार होते. बीट असं आपल्याने खाल्लं जात नाही, म्हणजे रोज जेवणाबरोबर आपण जास्तीत जास्त खात नाही. तर त्यासाठी हा उपाय आहे की बीट आपल्या पोटामध्ये भरपूर जावं. तर आज मी तुम्हाला या पिठापासूनच म्हणजे ज्वारीच्या पिठाचा वापर करून ही आंबोळी तयार करून दाखवते आहे. एकदम सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आंबोळी करण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला दही लागणार आहे. त्याचबरोबर एक अख्खं बीट मी चिरून घेतलेलं आहे, वरची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतले. चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि पाव चमचा इथे मी इनो घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही सोडा वापरला तरी चालेल. आता आपण सुरुवातीला हे बीट मिक्सर वरती बारीक करून घेऊयात. एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एका बाउल मध्ये आपण ही बीटची पेस्ट तयार करून घेतलेली ती घालूयात. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, दही. तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर हे बीट बारीक करताना यामध्ये मिरची कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता, पण आपण आज वेगळी चटणी बनवणार आहोत त्यामुळे मी नाही घातलं. आता यामध्ये आपण लागल तसं थोडं थोडं पाणी घालूयात. हे व्यवस्थित मिक्स करून अगदी सरसरीत असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये आपण इनो घालूयात. तर इनो आपण हे पीठ आंबवून घेतलेलं नाही म्हणून घालतोय. तर तुम्ही पीठ आंबवून नंतर करणार असाल तर इनोची काहीच गरज नाही. इनो किंवा थोडासा सोडा घालायचा, त्यामुळे आंबोळी एकदम जाळीदार होते. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आंबोळीसाठी आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याची आंबोळी तयार करून घेऊया. आता आंबोळी करण्यासाठी तवा मी गरम करायला ठेवलाय आणि अगदी 2 थेंब याच्यावरती तेल आपल्याला घालायचंय आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त तेलाची गरज नाही. आता याच्यावरती आपण हे बॅटर सोडूया. तुम्हाला जेवढ्या साईजच्या आंबोळ्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याच्यावरती बॅटर घालू शकता. मस्त मीडियम साईजची मी आंबोळी करते. तुम्ही पाहू शकता जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस बारीक ठेवायचा आहे. सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला होता त्यामुळे जाळी खूप छान पडते. आणि आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यावरती 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया. आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि या आंबोळीला वरून हलकसं तेल लावून घेऊया. एका बाजूने आपली आंबोळी छान भाजलेली आहे. अगदी सुरुवातीला जसं आपण 2 थेंब लावले होते अगदी तसंच थोडंसं लावायचं आहे, किंवा नाही लावलं तरी चालेल. किंवा तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही तूपही लावू शकता. दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. मस्त अशी खरपूस भाजलेली आहे. अगदी थोडीशी आपल्याला पुढच्या बाजूने भाजायची, जास्त भाजायची नाही. मस्त तुम्ही पाहू शकता आपण हलकीशी ही आंबोळी दुसऱ्या बाजूने भाजून घेतलेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊयात. मस्त आंबोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या आंबोळ्या तयार करून घेऊया.
आता आपली आंबोळी तयार झाली. आता आपण एक चटणी तयार करूया. तर इथे मी डाळे घेतलेले आहेत, 2 चमचे दही घेतलेलं आहे, त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालायचंय. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळू शकता. अर्ध लिंबू घालायचं. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घालूया आणि याची मस्त अशी मिक्सर वरती चटणी तयार करून घेऊया. मस्त अशी आपली जाळीदार, चविष्ट आणि पौष्टिक बीट आंबोळी आपली तयार झालेली आहे. किती सुंदर अशा आंबोळ्या तयार होतात, झटपट तयार होतात. अशा पद्धतीने मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या, चवीला एकदम मस्त लागतात. मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये बीट घातलेलं आहे आणि ह्या आंबोळ्या कलरफुल दिसतात, त्यामुळे मुले पटकन खायला बसतात. तर अशा पद्धतीने आपली ही मस्त पौष्टिक बीट आंबोळी तयार झालेली आहे. तर आजची आपली रविवार स्पेशल ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण चविष्ट अशी चटणी सुद्धा तयार केलेली आहे. चवीला एकदम मस्त लागते. तुम्ही दह्यावरती खाल्ले तरी चालेल किंवा अशा पद्धतीने डाळ्यांची चटणी म्हणजेच फुटाण्याच्या डाळ्याची चटणी केली तरी चालेल किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा याच्यावरती खूप सुंदर लागते. पण आता माझ्याकडे खोबरं नव्हतं म्हणून मी आज डाळ्याची चटणी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.